अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा जो आहे तो किल्ले शिवनेरीपासून ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेला आहे। खरं तर अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिलेलं होतं की त्यांना पाडून आमचा उमेदवार देईल, आमचा उमेदवार जिंकूनच आणणार असं दादांनी वक्तव्य केलेलं होतं। त्याला प्रत्युत्तर अमोल कोल्हे म्हणतात की माझ्यावरती कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही अथवा मी कोणताही गैरव्यवहार घोटाळा वगैरे केलेला नाही, त्यामुळे माझ्यावरती अनेक प्रकारचे फेक नरेटिव्ह जे आहेत ते आता अजित पवार गटाकडनं केले जातात आहेत असं त्यांचा आरोप आहे। नाही, मुळात म्हणजे काही लोक जे असतात ते सेलिब्रिटीच्या नावाखाली किंवा सेलिब्रिटी असतात म्हणून त्यांना लोक पहिल्यांदा निवडून पण देत असतात। दादा जे बोलले असतील ते दादांना काहीतरी आधार असेल, त्या लोकसभा मतदारसंघातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या अशाच तक्रारी असायच्या, कुठेतरी शूटिंगला गायब असायचे, पण जनसेवेचं जे आपण व्रत घेतलेलं असतं त्याच्यापासून एकदा निवडून गेल्यानंतर जो लोकप्रतिनिधी लांब गेलेला असतो त्याच्याविषयी फार मोठ्या प्रमाणावरती आक्रोश असतो आणि त्या आक्रोशाच्या पोटीच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दादांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे। दादांनी ज्या पद्धतीने सेलिब्रिटी म्हणून निवडून आलेली व्यक्ती ती राजकारणात यशस्वीच होते असं काही म्हणता येणार नाही। केवळ फक्त सेलिब्रिटी होते म्हणून निवडून आले, पण जनतेमध्ये ते फेल ठरले। सर, हसन मुश्रीफांनी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की अमोल कोल्हे यांनी अनेकदा म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांना म्हटलेलं होतं की मी एकदाच फक्त आता खासदारकी लढवणार आहे, दुसऱ्या वेळेस खासदारकी लढवणार नाही, त्याचा परिणाम माझ्या व्यवसायावरती, अभिनय व्यवसायावरती होतो। याबद्दल तुमच्याशी काही अमोल कोल्हे व्यक्तिगत बोलले नाही? आत्तापर्यंत त्या बाबतीमध्ये माझं आणि त्यांचं तर कधी आयुष्यात बोलणं झालेलं नाही। त्यांनी अभिनय चांगला करावा, आत्ताही ते अभिनयच करायचा प्रयत्न करतायत। आता शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत, तोही एक प्रकारचा अभिनयच आहे। आत्ता त्यांनी अभिनय चांगला करावा एवढ्याच त्यांना शुभेच्छा आहे। अजितदादांनी ज्या पद्धतीनं म्हटले की अमोल कोल्हे यांना पाडणारच, पूर्ण पक्ष त्याच दृष्टीनं असणार आहे काम करणं। अजितदादांनी बोलल्यानंतर पूर्ण पक्ष त्यांच्या बाजूने असेल असं म्हणण्याचं काही कारणच नाही। त्यांना जनता पाडणार आहे आणि तो सेन्स अजितदादांनी तो घेतलेला आहे। मात्र सर, एकीकडे राज्यातील शेतकऱ्यांना मदत भेटलेली नाही, अवकाळी पाऊस झालेला आहे, सोयाबीनच्या वेळेस पाऊस नसल्यामुळे कुठेतरी दुष्काळामुळे शेतकरी होरपला, हे सर्व मुद्दे घेऊन अमोल कोल्हे आक्रोश मोर्चा काढताय आणि तुम्ही त्यांना शेतकरी अभिनय मोर्चा म्हणताय, कसं पाहता? म्हणजे आता अमोल कोल्हे मागच्या 5 वर्षापासून आता शेवटची घटका मोजतायत। मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी किती असे आक्रोश मोर्चे काढले, किती शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या। आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अभिनयाचा एक प्रकार आहे, त्याच्यामुळे फार काही त्या गोष्टीला जनता जाणून असते। सर, एकंदरीतच पक्षाकडनं जिल्हाध्यक्षांना नवीन गाड्या वगैरे देण्यात येणार आहेत, याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? काय नाही, मला तर आता या बाबतीमध्ये काही, तुम्हीच विचारतायत हा प्रश्न त्याच्यामुळे मला काही माहिती नाही। पण आता पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून तळागाळापर्यंत प्रत्येक जिल्हाध्यक्षाने, प्रत्येक तालुकाने अध्यक्षाने पोचलं पाहिजे, ही भूमिका पक्षाची आहे। सर, सध्याच्या एकूणच निवडणुकीच्या अनुषंगाने आज काँग्रेसमध्ये एक महारॅलीचं आयोजन केलेलं आहे। काँग्रेसच्या या महारॅलीकडे कसं बघता तुम्ही? त्यांना किती यश मिळेल असं वाटतंय? काँग्रेसच्या रॅलीचा तर आता विचार करण्यात काही अर्थच राहिलेला नाही आहे। निवडणुका जसजशा येतील प्रत्येक पक्षाला आपापल्या रॅल्या, आपल्या मीटिंग करण्याचा तो पूर्ण अधिकार असतो, पण जनतेसमोर आज ज्या 4 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या 4 राज्यांचा विचार जर का आपण केला तर काँग्रेस ही सपशेल त्या ठिकाणी अपयशी ठरलेली आहे आणि या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्ष हे फार रसातळाला जाईल। आज शरद पवार साहेबांनी बच्चू कडू यांची भेट घेतली, राजकीय 2 नेते भेटत आहेत, कसं बघता? काय येत्या काळामध्ये राजकीय समीकरणं बदलतील? ह्या भेटीगाठी येणाऱ्या पुढच्या 4 महिन्यात 6 महिन्यामध्ये सातत्याने आपल्याला बघायला मिळतील। त्या भेटीतून किती निष्पन्न निघतं का केवळ फक्त तोही एक गेम आहे ते वेळ ठरवेल। महायुती सरकारसाठी सर सध्याचा राम मंदिराचा जो सोहळा आहे तो महत्त्वाचा आहे। शरद पवार असं म्हणत आहेत की मला निमंत्रण आलं तरी सुद्धा मी जाणार नाही। तो आपापल्या मर्जीचा प्रश्न आहे। शेवटी राम भक्तांच्या बाबतीमध्ये कोणी जावं, कोणी जाऊ नये, कोणी राम भक्त असतं, कोणी रावणाचाही भक्त असतं। त्याच्यामुळे पवार साहेबांनी जावं किंवा नाही जावं हा त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे। म्हणतात की राम मंदिर कोणाच्या बापाची जहागीरदारी नाहीये, VIP आमंत्रणावरतून ते संतापलेत। प्रत्येक शब्दांमध्ये बोलण्याची जहागीरगिरी जी आहे ती जहागीरगिरी जितेंद्र आव्हाड साहेबांनाच बहाल केलेली आहे। त्यांनी काहीही बोललं ती त्यांची जहागिरी आहे।
राम मंदिर कोणाच्या बापाचं नाही ही वस्तुस्थिती आहे. कुठलाही देव असेल किंवा कुठलाही राम भक्त असेल किंवा अन्य कुठलं ज्याची श्रद्धा आहे त्या श्रद्धास्थानाचा आदर करणं हे त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यावर आमच्यासारख्यांनी किंवा आव्हाड साहेबांनी बोलण्याचा काही संबंध सर, नाही. 22 तारखेला तुमच्याकडनं काही आयोजन केलं जाणार आहे का राज्यभरातून का तसं त्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत आम्हाला काही तशा सूचना नाही आणि आमचे पक्षश्रेष्ठी जे ठरवतील तेच होईल. सर, पुणे डीपीटीसीच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुणे डीपीटीसीमध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना नेत्यांना झुकतं माप देतात आहे असं शिवसेना आणि भाजपच्या डीपीटीसी मेंबरकडनं सांगण्यात येतं. त्यांनी एक पत्रक सुद्धा काढलं आहे की कोर्टात जाऊ इशारा आणि केला. त्यांनी 800 असं कोटी मुळात अजितदादा असं एक नेतृत्व आहे की ते सर्वांना घेऊन चालणारं नेतृत्व आहे. मला नाही वाटत असं काही अजितदादा करू शकतात. दादांच्या माध्यमातून आत्तापर्यंत तिन्ही पक्षाच्या आमदारांना असेल किंवा लोकप्रतिनिधींना असेल त्यांना सांभाळण्याचंच काम आत्तापर्यंत त्यांनी मग केलं आहे. दादांना टार्गेट केलं जात आहे का? मी तरी काही ऐकलेलं नाही पण कोणी टार्गेट करणं न करणं थोड्या निवडणुकीच्या काळामध्ये अपेक्षा जास्त असतात. दादांचं- अपेक्षा जास्त असल्या की त्यांना असं वाटतं की अजून मला काहीतरी मतदारसंघाकरता मिळालं पाहिजे आणि तो मिळवून देण्याचं काम अजितदादा नेहमी करतात. दादांचं खच्चीकरण त्यांच्याच महायुतीतल्या मित्र पक्षांकडनं केलं जातं का? फडणवीसांचं नाही, पत्र झालं असं आणि कुठल्याही आता- पक्षाचं कोणत्याही पक्षाकडनं खच्चीकरण करण्याचं काम केलं तरी सुद्धा जो तो पक्ष आपापला सक्षम असतो आणि ते आपल्या बलबुत्यावरतीच काम करत असतात. आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा चिघळतोय. मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की 20 जानेवारीला मुंबईत येणार